नमस्कार मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या या अद्भुत आणि रहस्यमयी विश्वात तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत, जिच्या नावाभोवती एक वेगळेच वलय आहे. एक अशी रास जिच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल असते, थोडी भीती असते आणि तितकाच आदरही असतो. होय, आपण बोलत आहोत कालपुरुषाच्या कुंडलीतील 8व्या स्थानावर विराजमान असलेल्या वृश्चिक राशीबद्दल. तुमची पण रास वृश्चिक आहे का? कमेंट करून जरूर सांगा. कारण वृश्चिक रास म्हणजे केवळ एक रास नाही, तर तो एक अथांग महासागर आहे. या महासागराच्या पृष्ठभागावर तुम्हाला कदाचित पूर्ण शांतता दिसेल, पण त्याच्या तळाशी एक प्रचंड मोठी खळबळ, एक ज्वालामुखी सतत धगधगत असतो. आजच्या या विशेष भागात आपण वृश्चिक राशीच्या लोकांचा तो भयंकर राग, त्यामागची नेमकी कारणे, त्यांची लपलेली गुपिते आणि ज्योतिष, वास्तू तसेच अंकशास्त्राच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. ही माहिती वरवरची नसून अतिशय सखोल आणि शास्त्रीय असणार आहे. त्यामुळे प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीने आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाने हा भाग अत्यंत बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या मूळ स्वभावापासून आणि त्यांच्या रागाच्या खऱ्या कारणापासून. वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे. जल म्हणजे पाणी, जे मुळात शांत, प्रवाही आणि जीवन देणारे असते. पण गंमत पहा, या जलतत्वाच्या राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा अग्नीचा, युद्धाचा, आक्रमकतेचा आणि शौर्याचा कारक मानला गेला आहे. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा पाणी आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा काय होते? तेव्हा उकळते पाणी तयार होते. वृश्चिक राशीच्या लोकांच्या स्वभावाचे हेच सर्वात मोठे रहस्य आहे. त्यांच्या आत भावनांचा महासागर आहे, म्हणजे जलतत्व. पण त्या भावनांना चालना देणारी ऊर्जा ही आक्रमक आणि तापट आहे, म्हणजे मंगळ. त्यामुळे जेव्हा वृश्चिक राशीच्या व्यक्तीला राग येतो, तेव्हा तो राग मेष किंवा सिंह राशीसारखा क्षणात भडकणारा आणि क्षणात शांत होणारा नसतो. मेष राशीचा राग म्हणजे एखाद्या वाळलेल्या गवताला लागलेली आग असते, जी पटकन पेटते आणि विझते. पण वृश्चिक राशीचा राग म्हणजे जमिनीखाली खदखदणारा लाव्हारस असतो. तो बाहेर येण्यापूर्वी अनेक महिने, अगदी अनेक वर्षे आतल्या आत धुमसत राहतो आणि जेव्हा तो बाहेर पडतो, तेव्हा तो आजूबाजूचे सर्व काही भस्मसात करण्याची ताकद ठेवतो. वृश्चिक राशीचे लोक सहसा विनाकारण चिडत नाहीत. त्यांच्या रागाची काही विशिष्ट कारणे असतात. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विश्वासघात. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात. ते एखाद्यावर जीव लावतात तेव्हा तो 100% लावतात. पण जेव्हा तोच माणूस त्यांच्या पाठीत खंजीर खुपसतो, तेव्हा मात्र वृश्चिक राशीचा तो उग्र मंगळ जागा होतो. त्यांचा राग हा शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा त्यांच्या मौनातून जास्त व्यक्त होतो. जेव्हा एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती तुमच्यावर रागावून अचानक शांत होते, तुमच्याशी बोलणे सोडून देते, तेव्हा समजून जा की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ते त्यांचे शब्द वाया घालवत नाहीत, ते थेट कृतीतून उत्तर देतात. अन्याय सहन करणे आणि अन्याय करणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या मूळ प्रवृत्तीच्या विरोधात आहेत. त्यांच्या रागाचे दुसरे स्वरूप म्हणजे त्यांची स्मृती. वृश्चिक राशीचे लोक कधीही काहीही विसरत नाहीत. कुणी त्यांना केलेल्या मदतीची जाणीव ते आयुष्यभर ठेवतात आणि कुणी केलेल्या अपमानाचा घावही ते कधीच विसरत नाहीत. योग्य वेळ आल्यावर ते त्या अपमानाची परतफेड नक्की करतात. हे त्यांचे सूडनाट्य नसते, तर त्यांच्या लेखी तो एक न्याय असतो. निसर्गाचा समतोल राखण्याची ती त्यांची एक वेगळीच पद्धत असते. आता आपण त्यांच्या काही अत्यंत गूढ आणि लपलेल्या गुपितांकडे वळणार आहोत. पण त्याआधी एक छोटीशी आठवण. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि ही माहिती खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याशी जोडली जात असेल, तर आपल्या 45 मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण वास्तू आणि अंकशास्त्रातील अतिशय दुर्मिळ उपाय पाहणार आहोत. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असाच वाढत राहील.
चला तर मग आता जाणून घेऊया वृश्चिक राशीची ती गुपिते जी ते स्वतः कोणालाही सांगत नाहीत. पहिले गुपित आहे त्यांचे प्रचंड अंतर्ज्ञान. वृश्चिक राशीच्या लोकांकडे एक प्रकारची नैसर्गिक देणगी असते, जिला आपण साध्या भाषेत सिक्स्थ सेन्स म्हणतो. समोरचा माणूस खोटे बोलत आहे, त्याच्या मनात काय चालले आहे किंवा त्याचा हेतू काय आहे, हे वृश्चिक राशीच्या लोकांना काहीही न बोलता अगदी अचूक समजते. तुम्ही त्यांच्याशी खोटे बोलून कधीही जिंकू शकत नाही. ते तुम्हाला खोटे बोलताना उघडे पाडणार नाहीत, पण ते त्यांच्या मनात तुमची जागा कायमची निश्चित करून टाकतील. त्यांचे हे अंतर्ज्ञान त्यांना अनेक संकटांमधून वाचवते. दुसरे गुपित म्हणजे त्यांचे खाजगी आयुष्य. वृश्चिक राशीचे लोक अत्यंत रहस्यमयी असतात. ते हजारो लोकांमध्ये मिसळतील, हसून खेळून बोलतील, पण त्यांच्या मनात नक्की काय दुःख आहे किंवा ते कोणत्या ध्येयावर काम करत आहेत, हे त्यांच्या सावलीलाही कळत नाही. ते त्यांचे पत्ते कधीही उघडे करत नाहीत. त्यांना स्वतःची एक सुरक्षित भिंत बांधून राहायला आवडते आणि त्या भिंतीच्या आत केवळ त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू लोकांनाच प्रवेश असतो. तिसरे गुपित आहे त्यांची संवेदनशीलता. वरून अत्यंत कणखर, कठोर आणि कधीकधी निष्ठुर वाटणारी ही माणसे आतून मात्र कापसासारखी मऊ असतात. जलतत्व असल्यामुळे त्यांच्यात प्रचंड माया आणि करुणा असते. ते प्राणी, लहान मुले आणि असहाय्य लोकांसाठी काहीही करायला तयार असतात, पण ते त्यांचा हा मवाळपणा जगाला दाखवायला घाबरतात, कारण त्यांना असे वाटते की जग त्यांच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेईल. म्हणूनच ते वरून एक कडक आवरण ओढून घेतात. आता आपण या राशीचे विश्लेषण अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्या माध्यमातून करूया. अंकशास्त्रानुसार वृश्चिक राशीवर आणि मंगळ ग्रहावर 9 या अंकाचा प्रभाव असतो. कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले वृश्चिक राशीचे लोक अत्यंत महत्वाकांक्षी असतात. 9 हा आकडा पूर्णत्वाचा आणि प्रचंड ऊर्जेचा आहे. या लोकांमध्ये हार न मानण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. आयुष्यात कितीही संकटे आली, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते. पण याच 9 अंकामुळे त्यांच्यात अतिविचार करण्याची आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय बळावते, ज्यामुळे त्यांना मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. वास्तुशास्त्राचा विचार केला तर वृश्चिक राशीच्या जीवनावर आणि विशेषतः त्यांच्या रागावर वास्तूचा खूप मोठा प्रभाव पडतो. मंगळाची मुख्य दिशा ही दक्षिण मानली जाते. जर वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेला वास्तुदोष असेल तर त्यांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. दक्षिण दिशेला खड्डा असणे, तिथे पाण्याचा साठा असणे किंवा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असून तिथे प्रचंड अस्वच्छता असणे, यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा मंगळ बिघडतो. मंगळ बिघडला की त्यांचा राग अनावर होतो, कुटुंबात सतत कलह होतात आणि विशेषतः त्यांच्या प्रगतीत अचानक अडथळे यायला सुरुवात होते. जर वृश्चिक राशीचे लोक घरात चुकीच्या दिशेला झोपत असतील, विशेषतः उत्तरेकडे डोके करून झोपत असतील, तर त्यांना शांत झोप कधीच लागत नाही. त्यांच्या डोक्यात सतत विचारांचे चक्र चालू असते. वास्तुशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी कायम दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके करून झोपले पाहिजे. यामुळे त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा योग्य लाभ मिळतो. त्यांचा मानसिक ताण कमी होतो आणि रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. दक्षिण दिशेला लाल रंगाचा वापर योग्य प्रमाणात केल्यास त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अभूतपूर्व यश मिळते. करिअर आणि आरोग्याच्या बाबतीतही मंगळ आपले रंग दाखवतो. वृश्चिक राशीचे लोक उत्तम संशोधक, गुप्तहेर, डॉक्टर म्हणजे विशेषतः सर्जन आणि राजकारणी होऊ शकतात. कोणत्याही विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची सवय त्यांना या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर नेते. मात्र आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घेणे गरजेचे असते. मंगळ हा रक्ताचा कारक आहे, त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, पोटाचे विकार किंवा उष्णतेचे विकार त्यांना वारंवार सतावू शकतात. रागावर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर आणि हृदयावर होतो. मग या सर्व गोष्टींवर उपाय काय? वृश्चिक राशीने आपला राग कसा नियंत्रित करावा
आणि आपल्यातील अफाट ऊर्जेचा योग्य वापर कसा करावा. सर्वात पहिला उपाय म्हणजे त्यांनी आपल्यातील जलतत्वाला शांत ठेवले पाहिजे. यासाठी ध्यान आणि प्राणायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे. पाण्याचा योग्य वापर आणि पाण्याचा आदर करणे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरते. दुसरा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मंगळ ग्रहाची शांतता. मंगळाची आक्रमकता योग्य दिशेने वळवण्यासाठी हनुमंताची उपासना अत्यंत फलदायी ठरते. प्रत्येक मंगळवारी मारुतीरायाचे दर्शन घेणे आणि त्यांच्या मंदिरात जाऊन बसणे यामुळे वृश्चिक राशीच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. मंत्राच्या बाबतीत सांगायचे तर मंगळ ग्रहाचा जो मूळ बीज मंत्र आहे त्याचा जप करणे वृश्चिक राशीसाठी संजीवनीसारखे काम करते. हा मंत्र तुम्ही मंगळवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लाल आसनावर बसून जपू शकता. मंत्राचा जप करताना मनात कोणाबद्दलही द्वेष नसावा, तर केवळ स्वतःच्या आत्मिक शांतीचा संकल्प असावा. या साधनेमुळे तुमचा राग हा तुमच्या प्रगतीतील अडथळा न बनता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. तुम्ही कोणत्याही जाणकार गुरूंकडून किंवा ग्रंथातून मंगळाचा बीज मंत्र सहज मिळवू शकता आणि त्याचा नित्य नेमाने जप करू शकता. याशिवाय वास्तूमधील दक्षिण दिशा नेहमी स्वच्छ आणि जड ठेवावी. शक्य असल्यास मंगळवारी लाल मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान करावे. यामुळे मंगळाचे अशुभ परिणाम कमी होतात आणि आयुष्यात स्थिरता येते. शेवटी एवढेच सांगेन की वृश्चिक रास ही कालपुरुषाची एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे. तुमचा राग ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची तीक्ष्ण तलवार आहे. फक्त ही तलवार कधी आणि कुठे चालवायची याचे भान तुम्हाला ठेवायचे आहे. ज्या दिवशी वृश्चिक राशीचा माणूस आपल्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकतो, त्या दिवशी या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तो मिळवू शकत नाही. तुमच्या आत एक योद्धा दडलेला आहे. त्याला जागृत करा आणि सकारात्मक मार्गाने पुढे जा. ही होती वृश्चिक राशीच्या रागाची आणि गुपितांची सविस्तर माहिती. आशा आहे की या विश्लेषणातून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती आणि भरभराट राहो हीच सदिच्छा. धन्यवाद.